नाही नाही, एक नंबर कार्यक्रम ना हो. हे बा सांगतो ना, फर्स्ट क्लास स्वच्छता अभियानही निपटलं ना, चांगलं गाव जेवणही झालं. हो खरोखर म्हणलं यावर्षी मस्त कार्यक्रम झाले बा. हो मनासारखे सगळ्याच्या. हो काय गुरुजी काय लिहून राहिले म्हणा रातचे. हा गुरुजी ते आपले त्याची जवळ मनोज पाटील. अरे का गुरुजी काय गडबड. तिकडे हॅट शिवलाल भाऊ नाही का आहेत ना 4-5 जण तिकडे जा लागन. हो चला हो आलो आलो आलो. काय फिरून राहिले म्हणा रातचे झोय नाही घेऊन गुरुजी. अरे का गुरुजी काय म्हणलं हा हो धुपटीन गिफ्टी काय लय रातचं काय करता म्हणलं आता रातची काम आहे का तुमच्या मागं. काय सांगून फायदा तुम्हाला कुत्रेच फक्त आता पकडायचे राहिले बाकी सगळं झालं आता. ते आता येते काय सांगा तर म्हणलं आपला हे मतदार पडताळणीचा कार्यक्रम सुरू आहे. ज्याचे नावं समजा मतदार यादीमध्ये डबल डबल आहे ते काढायचे आहे. त्याचबरोबर ज्याचे दुरुस्ती आहेत कोणाचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत की नाही ते कलर टाकायचे आदेश आहे मला आता ते कलर टाका लागते. ओके यादी करणं आहे ज्याचे ब्लर आहे फोटो ब्लर आहेत धुंदले तर ते आपल्याला ओके करायचे आहेत. दुसरे आता जे आपण टाकले त्या काळातले आता झाले बदल तर म्हणलं कलर फोटो लागेल आपल्याला दुरुस्त्या नावाच्या ज्याच्या करायच्या आहे ती करायच्या आहे. जे मयत लोक झालेले आहे स्थलांतरित झाले त्याचे नाव कमी करणं आहे. अरे बाबा आला का कार्यक्रम बरं झाला आला राजा दर वर्षी दर निवडणुकीचे वादायचे माय. हो ना तिथं जातो मी तर ते म्हणते का भाऊ कसं तुमचं मला काय झालं अरे मा यादीत मी माझ्या नावाच्या पुढे बाईचाच फुटा आहे बुवा मी सीताराम पवार तिथे दुसऱ्याच बाईचं नाव आहे कोणाला काय आहे तर ते म्हणते नाही म्हणजे तुम्ही नाही मग कार्ड दाखवावं लागते बुवा त्याला समजावून सांगा लागते 2-4 एजंट लोक सांगते हे सोय बा सीताराम पवार. हो तर ते बाईचा फोटो पहिले बदला बा माझ्या नावा पुढचा. मग तेच चालू आहे ना आता ते बदलून घेऊन आपण तुम्ही एक पासपोर्ट फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्स तेवढं घेऊन ये जा. मोबाईल नंबर अपडेट करून टाकू तुमचा म्हणजे ते करावं लागते आता आणि तुमचा फोटो त्यात चेंज करून टाकू आपण डायरेक्ट. उद्या तेवढे कागद घेऊन या नाही आता समजा आताच द्या काऊन की तुम्ही उद्या येता नाही आता देऊन द्या. मग आता राहू द्या आता कसं आता कुठं संदूक हुसकाला होता अंधाराची फालतू एखाद्या डोम्यान दिला आम्हाला दणकात कुठं बसा. जाऊ दे तुम्ही सकाळी आणून देईन मी तुम्हाला ते पासपोर्ट फोटोच पाहिजे ना आधार कार्ड हो आणून दे तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करून टाका. फक्त माझा फोटो पण ते अर्जंट बदलतात हो ते आता डबलच्या निवडणुकीतली बा ते बाईचा फोटो नाही आला पाहिजे. हो फालतू लोक निरा इकडे जा तिकडे जा हे बी तुम्ही होती मध्ये. हो आता कुठं अजून कोणाची जा लागते तुम्हाला आहे ना सगळे म्हातारे वयस्कर लोकांचे आपले ब्लॅक अँड फोटो आहेत. हो 100-100 फोटो बदल नाही मला मग काय बाकीच्या आता नावाच्या दृष्टी आता बबनराव हेमाडीचे चाललो होतो त्याचं हेमाडीच्या जागी हेंगाडी झालं हेंगाडी त्या काशीनाथ गयबानीच्या जागी गयभानी झालं बचा भोग केला त्यानं. मग आता ते सगळं मला सरळ निपटारा करायला लागते आता. असं हो का बरं मी काय म्हणतो गुरुजी आपल्या पोरीचं नाव राजे आहे हो इथं टाकलं म्हणलं हो आता जवळ मागच्या वर्षी लग्न झालं पोरीचं. हो तर म्हणलं तिथंही नाव आहे राजे तिचं राणीचं. हो म्हणलं काय राहू दे चालते ना काही अशी अडचण नाही त्याची काही काय होते राहिलं दोन्ही ठिकाणी. आता ते गावले आहे का तुमचं अरे बाबा हे बा तुमच्या पोरीचं नाव तिचं कट करून टाका लग्न झालं आता इथं नाव आलं ना कुठं एकाच ठिकाणी ठेवा ना 2-2 4-4 ठिकाणी नाव राजा हिनं आमच्या नाकीनं येऊन राहिली ती. काढू ना आता मी म्हणलं काढू बा हो काढता काढता राहून गेलं. काढून घ्या जे मयत आहे त्याचे नाव काढणं आहे जे समजा स्थलांतरित झाले लग्न होऊन गेले त्याचे नाव काढून घ्या काही अर्थ नाही ना डबल ठेवण्यानी एकाच ठिकाणी नाव ठेवा आणि व्यवस्थित राहते मग द्या फालतूची वांदी पुढे मग चला आता येतो मी ते काशीनाथच्या घरी जातो त्याची जरा चुकी आहे थोडी आणि झुंबर चालवर घेवर थैली तो आईची चुकी आहे. शांताराम तुमची काही अडचण असेल तर पाहिजे म्हणलं कोणाचा फोटो जर ब्लॅक अँड व्हाईट असेल तर त्याने लवकरात लवकर चेंज करून घ्या आता. बरं चला येतो मी आता काशीनाथ गैबनाच्या घरी जातो आणि ते आपला बबनरावच्या त्याच्या दुरुस्त्या करणं आहे बाकी आता तुमचं कधी लाभ तुमचं मग ते उद्या आणून देतात तेवढं कागदा तर झुंबर चाल आपल्या संग चला. शांताराम तुमची काय अडचण काय राजा माय बी ते चुकी आहे ना माझ्या नावातनी ते शांताराम घनगणे पाहिजे तर तिथं शांतीराम घनगणे आहे. हो तिथं गेलं की ते मग ती शांती आली का सांगा आता काय करा शांतीराम घनगणे आहे तिथं. हो तर ते आपल्याला शांताराम घनगणे करायचं आहे. यायची आहेस काय बा सर गाव चुकेला का बरं ठीक आहे बा मी काय म्हणतो तुम्ही तुमचं ओके नाव असलेलं आधार कार्ड आणजा आपला हो ज्याच्यावर शांताराम घनगणे आहे बा असा पुरावा आणजा ते आपण चेंज करून टाकू आणि पासपोर्ट आणजा फोटो बदलून टाकू आपण आता ते का ब्लॅक अँड व्हाईट आहे तुमचा बी आणि बाकीचा अजून मोबाईल नंबर हे ते आणजा संग ईमेल असेल तर ते अपडेट करता येते अजून काही समजा दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करता येईल सगळं आहे आता दुरुस्त्या. मग काय टेन्शन नाही येतो ना मग येतो ना उद्या येतो पण आता राहू द्या आता वावरात झाला लागते आम्हाला आता सध्या घरी कंपनी इकडे 4 फॉर्म नाही भरणं होऊन राहिले कोणी म्हणलं आता द्या म्हणलं तर मग ते सकाळी आणतो सकाळी गावात नाही सापडत. बरं ठीक आहे मग सकाळी अर्जंट आणजा पण हो तेच म्हणलं. मी काय म्हणलं गुरुजी नवीन नाव नोंदवायचं आहे म्हणलं आपल्याला एक दोघांची हो तर म्हणलं ते फॉर्म भरता येईल ना त्यासाठी काय लागणार आपल्याला नवीन आपल्याला जर नाव नोंदवायचं असं जर लग्न होऊन बाई आली असेल तर तिचं तिकडलं नाव पहिले कट करा त्यानंतर आपल्याला एखादं समजा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ते आधार कार्ड आणि बाकी समजा नाही तर मग लग्नाची पत्रिका असे कोणते 2-3 पुरावे जोडून द्यायचे नीचं आपलं रेसिडेन्सी प्रूफ इथं राहण्याचं एखादं इलेक्ट्रिक बिल म्हणा रेशन कार्ड आहे ते बँकेचं पासबुकही चालते एक पासपोर्ट फोटो मोबाईल नंबर आणि बाकीचं ते काय सांगाच ते मी विचारतोस तुम्हाला काय काय पाहिजे अजून. बरं कोणाच्या आहे ते घेऊन येजा मग सकाळी त्याला मला 6 नंबरचा फॉर्म भरून टाकू म्हणा तुमचा आणि बाकीचे ज्याच्या दुरुस्ती आहे त्याचा 8 नंबरचा चला येतो मग मी पाहतो काय दादा. पण मी म्हणतो ते बबन काशीनाथ घरी नाही ते तूर राखायला गेले ते रातची आता तूर आली त्याची सोंग नाही 2-3 दिवसात ते कायच्या घरी आहेत. आता काय करा म्हणजे दिवस रात कास्त करा वावरावर असल्यावर आता आम्ही फॉर्म भरावच काही रातच्या आलं तर म्हणजे जागेला गेले सकाळी गेलं तर म्हणजे पंजाला गेले तर आम्ही आता यायचे फॉर्म भरावच की आता दुरुस्त्या करावच कशा. ना बाई आहे ना घरी बाई आहे घरी त्याला विचारायला काय लागत असेल तर कागदपत्र येते सापडतेस तुम्हाला बबनरावच्या घरामध्ये जा तिकडे आहेत ते बाय तिथं होते बा. आता काय जास लागून घरी आता काय करता घेतला अंगार आता शिंगार तर घ्यास लागतील ते बरं म्हणलं एक नाव आलं का मला सापडून नाही राहिलं आपलं वामन धुपटमारे आहे का आपल्या गावात वामन धुपटमारे वामन धुपट मारे का नाही 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 कोण धुपट मारणार इथं इथंच लागेल तेवढं नाही नाही कोण नाही आपल्या गावात धुपट मारे कोणीच नाही दुसरीकडे असं नाही आपल्या गावातला माणूस नाही.
ते म्हणतं नाही असं का मला कोणा जवळ जवळ झाला का हो ना माझ्या यादीत नाव आहे त्याचं हो पाहा लागणे कुणीकडे आलं माझ्यात चल मग झुंबर घे थैली हो चल म्हणा हो जरा पोहता काय होतं हेमाळ्याच्या घरी चल नाही गुरुजी एक मी काय म्हणत होतो जर तुम्ही आता हे आता प्रत्येकाच्या घरीच असाल प्रत्येकाला दुरुस्ती विचारा हे करा ते करा फोटो टाका त्यापेक्षा एक तुम्ही दवंडी द्यायला लावा ना एक दवंडी द्यायला लावा त्या संत्याले कसे काय जे द्यायचे त्याला देऊन द्या पैसे सगळ्या लोकांना माहिती होऊन जाते की बा असंच आहे म्हणून प्रोग्राम एक तर म्हणजे कसं लोकांना सगळ्याला माहीत झालं म्हणजे तुमच्यापर्यंत येतात ते तुम्ही आता मग BLOशी संपर्क साधा अशी दवंडी देऊन द्या ज्याच्या दुरुस्त्या करायच्या आहे बा असं तसं मला तेच वाटून राहिलं हे आता प्रत्येकाच्या घरी जाऊ म्हणजे त्याला आता सांगायला लागून राहिलं त्यापेक्षा मग त्याला माहीत झालं की ते आपाप मापाशी येते मी जाऊ शकतो त्याच्यापर्यंत त्याला माहीत होऊन जाते तर मग द्यावं का काय दवंडीच नाही बघा दवंडी देऊनच टाका तुम्ही हो आता संध्याकाळ आहे आता रात्याने देऊन द्या म्हणजे लोक सकाळी तुम्हाला लय भेटायला येतात आणि त्याला समजते काय काय लागते काय काय नाही म्हणजे काम लवकर होतं तुमचं तसंच करावं लागेल ते मग काय आता एक आता मी यादीतले नाव छाटून राहिलो त्याच्या घरी जाऊन राहिलो टाइमपास फालतू दवंडी देऊन देतो म्हणजे कसं आपले जर फॉर्म तरी भरणं होईल ठीक आहे जातो मग मी तिकडे पहिले आता जरा 2-4 घरं घेतो तसंच मग संध्याच्या घरी चालत जातो जा मग आता हो या लागा काम हो चला चला आम्हाला जा वावरात आता काय बाबा गुरुजी आता रात्री येऊन राहिले काय होतं बाबा ते आपलं बबररावचं हेबाड्याच्या जागी हेगाडे झालं तर ती अळला बदला लागते म्हणते काशीनाथ गय मारायचं तर त्यासाठी ते फॉर्म भरा लागते म्हणते कोणता आहे तर तुम्ही त्याचं आधार कार्ड त्याचं अजून ते पासपोर्ट अजून काय पाहिजे गुरुजी अजून मोबाईल नंबर ते त्याला द्या तर होईल ते काम आता सही की करावं लागते त्याला फोन करून बोलावं लागते त्याला ते तुरीचं म्हणलं आमचं कसे 2 पोते दिली उद्या बाबा रोय आलते ना का मग आता कुठं होते उद्या गुरुजी तुम्ही उद्या हो आता ते कुठचे फोटो बघ द्यायचा कुठं आणि मोबाईल नंबर माझ्या ध्यानात नाही कोणता आणि काय सांगू मी बरं तसं करा मग आता हे बघ सकाळी पाठवून द्या आपण अर्जंट यायला लवकर आता कसे झाले पाहिजे काम एक माणूस नाही सापडायला बरं चला येऊ का मग आम्ही ठीक आहे उद्या सकाळी पाठवून द्या यायला अर्जंट ध्यानानं बाबा गुरुजी म्हणलं माय ते कार्ड हरपलं ना बाबा मध्ये सरे वांदी येऊन राहिले ना माझं कार्ड ते मतदानात हरपलं ना तर त्याच्यासाठी मला दुसरं पाहिजे ना अरे बाबा तुम्ही हरवलं का काय कुठं हरवलं तुम्ही कुठं हरवलं म्हणलं काय माहित ना बाबा पिवशीतून बाजारात पडलं का कुठं पडलं तर पाहिलं ना बाबा मी झेराक्सवर गेली तिथं मी झेराक्स काढायला दिलं तर त्यानंच दिलं नाही वाटते पण आम्हाला ध्यान नाही येऊन राहिलं कुठं पडलं आणि काय झालं आता काय करू म्हणलं मग लय मला वांदी होऊन राहिले बाबा बरं 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 हरवलं नाही का असं हरवलं तर मग ते पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला का म्हणलं मग हरपलं मग हो तिथं काही दिलं का नाही म्हणलं काय सांगा बाबा गुरुजी पोलीस स्टेशनला काय तरी पडून काय तर काय म्हणलंय बा आमच्या सासूबाई खोट्या पडून राहिल्या हो त्याचं कार्ड फाटलं ना ते काय सांगते ना म्हणून म्हणते हरपलं घरी साहित्य पुरं फाटलं चेंदा मेना झालं ते सर हो काय करा आता असू द्या ना फाटू द्या फाटलं असलं तरी भेटते हरपलं तरी भेटते कुठं जैलं जुईलं तरी भेटते कोणत्या एखादा समजा आगीत जळलं वा नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्याला भेटते ना नवीन ओळखपत्र जर असं तुमच्याकडे जुनं तर ते माझ्याकडे जमा करा आणि मी तुम्हाला दुसऱ्या यासाठी अर्ज करतो आणि त्याच्यात तुमचा फॉर्म भरून तुम्हाला नवीन भेटून देतो काही विषय नाही त्याचा उद्या शाळेत ते घेऊन येतात ते फाटलेला काही मोकळं का म्हणजे फोटो यांचा पासपोर्ट तुमचा बी ब्लॅक अँड व्हाईट आहे तेच म्हणलं बरं बाबा ते आता काढा लागेल बाबा आता जा लागेल बाजाराला गेले की आता 2-3 दिवसांनी आणीन बाबा पासपोर्ट आणा महिन्याभरानं कार्यक्रम गेला लवकर आणा पण लवकर आणा जरा चला येतो मग मी ते काशीनाथ भाऊले त्याला सांगून द्या तेवढा दुरुस्त करून घ्या म्हणा ते हो पाठवतो मी त्याला फक्त ते हेंगाळे नको करू आता हेंगाळेच राहू दे होऊन देईन आता हो पाठवून द्या तुम्ही पुढे आता आपली चालता कुठं चालता म्हणला हो जगाच्या करता आहे का काही मिस्टेक आता घरीच आहे ना बा देवलाच्या पुढ्याचं ना त्याचा पासपोर्ट पाहिजे ना आपल्याला ती ब्लॅक अँड व्हाईट आहे ना हो त्याचं करावं लागते दुरुस्त आणि तिचं एक नाव खोटे करावं लागते चला बरं तिथं हो चला पहिले तिथं बाबा काय म्हणते म्हण काय होय बाबा गुरुजी होय का म्हणलो हो गुरुजी साहेब म्हणलं गुरुजी साहेब थोडीशी माहिती पाहिजे ती बा हो काय तुमची थोडी काही भेटून राहिलं का काही आलं का म्हणलं काही वरून गिरून काही आम्हाला म्हाताऱ्या लोक आले काही योजना आली का म्हणलं एखादी योजना आहे हो ना कोणत्या योजना ते आता काय 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 अर्धे गेले ना बसतात आता हो ना योजना आहे तुम्हाला भेटते काहीतरी त्यासाठी आलो आम्ही हो ना तेच म्हणलं काही पगार वाढ झाली का आमची काही निराधारामध्ये हो त्याचं आहे का पगार वाढ आहे हो ना तेच तर लाडके बहिणी देतात चालले तिकडे हो ना आहे ना सगळं आहे चला बरं गुरुजी अंदर चला अंदर सांगतो काय तर चला अंदर चला हो ना तेच म्हणलं निराधार भागून नाही राहिलं ना आता हो थोडंसं वाढून दिलं तर बरं होत होतं हो ना एखादा आयोग फायोग आम्हाला बी हो चला बाबा या अंदर या म्हणलं घ्या चहा गी मांडायला लावतो सुनील सुन बाई चहा मांडवा बाई गुरुजी आले तर या गुरुजी अंदर या बास टाकलेली आहे या नाही आपल्या देवला बघतो म्हणलं जगनचे बाबा हो जगन दिसला म्हणजे तिकडे वाचनालयापाशी हो तर त्याच्या बाबा नाही का म्हणलं थोडीशी माहिती विचारली असती बरोबर भरली असती काय ते नेमकं आता वावरात गेले तर हो ना ते गव्हाळ पाणी द्यायचं राहिलं होतं म्हणून आता कसं आता आम्ही सांगतो ना काय माहिती असेल तर विचारा तुम्ही सांगतो आम्ही हो बरं तसं करू मग हो 2 हप्ते झाले पाहिजे फॉर्म आहे हो नाव आले मी काय म्हणतो आता मी तुम्हाला सांगतो यादीत नाव कसे आहेत हो तर आपलं पहा बरं हे बरोबर आहे का जगिरा धोंड्या टोयगोटे हो बरोबर आहे आबाजी तुमचं नाव आहे ना जगिरा धोंड्या टोयगोटे हो कोंड्या नाही हो धोंड्या आहे ना बापा मा बापाचं नाव जगिरा आपलं धोंड्या टोयगोटे हो ना मग तेच म्हणलं मी जगिरा धोंड्या टोयगोटे मी तेच म्हणलं मग तरी तुम्ही कोंड्याच म्हणून राहिले कोंड्या नाही ना धोंड्या म्हणून राहिलो ना मी जगिरा धोंड्या काय राजा मार खाय धंदे तुम्ही बा बरोबर सांगा बा जगिरा धोंड्या टोयगोटे
बरोबर बरोबर हो तेच म्हणा लागेल मग मुकर आलं पुढे हो बरोबर आहे तुम्ही म्हणता तेच बरोबर हो चला पुढचं पाहा आता पुढचं आहे का नाही तर तुमचं तर क्लिअरच आहे समजा आता याच्यानंतर बाईचं नाव हो शेवंता जगिरा टोयगोटे हो तुमच्या घरच्या बाईचं समजा मावशीचं नाव हो बरोबर आहे बरोबर आहे शेवंताच ना हो बरोबर नाही ना हो जयवंता कायला आहे हो शेवंता 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 जगिरा टोयगोटे. म्हणा शेवंतच म्हणलं ना मग शेवंता जगिरा टोयगोटे. आता हे फुगिरा कुठून आणला तुम्ही जगिरा जगिरा शेवंता जगिरा टोयगोटे. मशीन नाही का म्हणा अरे मशीन नाही का बाई हा जा बरं चिंगरी मशीन घेऊन ये ना आबाजीची मशीन घेऊन ये. काय तर त्याला माहित नाही कुठे ठेवली मशीन तर कुठे जाऊन बसले होते तर तिथेच ठेवली राहिली द्यायची आता दुसरी द्यायला ते येऊ त्या मामीन बरं जाऊ दे हा पुढचं बाद आता मुलाचं नाव आहे देवलाल जगिरा टोयगोटे हाय बरोबर हा बरोबर आहे म्हणलं सविताबाई. बरोबर आहे हो बरोबर आहे त्यानंतर सविता देवला टोयगोटे आहे ना बरोबर ते आहे तुमचं नाव आहे सविता देवलाल टोयगोटे हे आलं त्याच्यानंतर दुर्गा जगिरा टोयगोटे हे कोण आहे हा हे कोण आहे म्हणलं. हे पोरगी होय ना मै दुर्गी दुर्गी माई पोरगी होय ना बापा मग शिवलालच्या पाठीवरची 2 नंबरची तिचं काय नाव आलं इथं आता. आम्ही त्या पुरीचं नाव आहे का आपलं दुर्गाबाईचं बापा म्हणजे देवलालपेक्षा मोठी आहे ते ना तिथे 2-3 लेकरं आहेत तिकडे हा तिचं नाव अजून याच्यातच आहे का. 2-3 लेकरं माय झाली पण अजून नाव आहे त्याच्या हो ना आता काय ते काळात राहिलं तर राहूनच गेलं बाबा लेकरं 10वीने चालले लग्न होऊन राहिले तरी अजून बायचे नाव काढले नाही त्याच्या लोकांना कायच करावं आता हे बा ते नाव काढायला लागते म्हणलं दुर्गाबाईचं आता हो लय दिवस झाले ना तिकडे नाव इकडे नाव हा इथं कट करायला लावून दे. राहू द्या ना तेवढंच मग मतदानाच्या बाबतीत तेवढंच थोडस राहू द्या ना काय होते. नाही जमत नाही बरं ते जमत नाही 2-2 ठिकाणी जमून नाही राहिला आता हो फालतू लोचेल काम होईल हो आता एक खोल फिटिंग सुरू आहे करणं लवकरात लवकर नाव एका ठिकाणी ठेवायची त्याचं ते कट करायचं एक फॉर्म भरून घेऊ आपण हो आता तुम्ही वडील आहे हो एक फोन लावून दे तिकडे मला नाव कट करून राहिलो तुमचा फॉर्म भरून घेतो मी बरोबर 7 नंबरचा आणि क्लिअर करून टाकतो त्याचा विषय. तर मी करतो तिथे फोन आणि म्हणलं यायचं काय पाहिजे ते सांगून द्या म्हणजे मग संदूक झुंडून ते कागद तरी पाहून ठेवतो आम्ही. बरं तसं करा मग त्याला नंतर लावू आपण फोन पहिले तुम्ही एक काम करा आबाजीचं एक कलर फोटो आणा त्याचं आधार कार्ड आणा आणि बाकी अजून तर मोबाईल नंबर आहे का तुमची मोबाईल नंबर असं ना सविताबाई तुमच्या कोणाचा एकाच असला चालते. माया देऊन देईन ना हो माया सांगून देतो हो आता यायचं काय पासपोर्ट आणू का चला बरं सासूबाई तुमच्या संदुकात आहे पहा बरं पाय तुम्ही यायचं पासपोर्ट संदुकात नाही तो पण तुम्ही काय विचारा येईल तो पण फॉर्म भरून घ्या काय नाही ना हो आता बाई ते नाही चालत ना ते ब्लॅक अँड व्हाईट फोटो ते आता त्याची 5-6 वर्ष आधीचे आहेत ना ते मामाजीचे ते नाही चालत तिथं हो आताचा कलर फोटो पहा काय बापा ती आता 4-5 वर्ष होते ना कुठे ठेवले काय माहिती आता बरं हे चालते का या पासबुकला आहे बँकेच्या पासबुकला त्याचा फोटो चालत नाही हे देऊ देऊन त्याला हेच घ्या म्हणा ना म्हणलं आता बाई तसं नका करू ते अजून मग बँकेचा शिक्का आहे त्याच्यावर ते बरोबर येणार नाही ना मतदार यादीत मी स्पष्ट दिसलं पाहिजे ते अस्पष्ट फोटो आहेत ना लोकांचे म्हणून ते हे डबल आहे टाकणं सुरू आहे शेवटी आपण तेच करता का अजून बाई मग आता दुसरा तर काही फोटो नाही आता सगळं सांभाळलं आपण संदूक तर म्हणलं जाऊ दे मग आता त्याला म्हणा बाबा हे आहे चालते का पहा नाही तर राहू द्या मग तसंच करावं लागेल मग नाही का राहू द्या म्हणून लागेल उद्या आणून देतो बा नाही चला जाऊ द्या ठेवून द्या संदूक चला लवकर. झालंच नाही का सापडलंच नाही का हो आण ना फोटो आण लवकर गुरुजी सांगा ना काय विचारायचं विचारा ना बाप्पा सांगा. हो आली हो चल म्हणलं बाई लवकर अजून डोकं खाईन बाबा बुडा हो चल इथं रेंज नाही वाटते या पैकुलत तेव्हा कायच करा आता हो ना 56 खेप पाहा लागते नेटवर्क कमीसाठी इथं नाही बरोबर आहे बा मी काय म्हणतो आणला पासपोर्ट तुम्ही फॉर्म आपण उद्याच भरून घेऊ कारण की कसं झालं इथं नेटवर्क कमी आलं का भरलेच नाही जाऊ राहिले ते हां बाकी ऑफलाईन आता फॉर्म भरून टाकू हा द्या पासपोर्ट द्या आणि त्याचं आधार कार्ड द्या टाकू भरून लागायचं. नाही सापडलंच नाही फोटो नाही सापडला ते आधार कार्ड आहे म्हणलं पासपोर्ट आता कसं आता आणि पाहिलं पण पासबुकवरचा फोटो आहे बाबा चालेल का ते त्याच्यावर शिक्का आहे जरा ते सुनबाई पण चालणार नाही म्हणे त्या मामी तेच तर दिसतात धुनलेलं लागेल तेवढ्या त्याच्या हो ना बरं असं करा तुम्ही हो त्याच्यावर ते बँकेचा शिक्का आहे नाही हो का असं ते पासपोर्ट राहू द्या सध्याचा मग नंतर उद्या काढा उद्या 2-3 दिवसात आणून देते हा म्हणजे मग आपल्याला नंतर चांगला व्यवस्थित पुढच्या यादीत नाही आला पाहिजे नाही तर अजून तेच रोना तापा ना पाहिलं पण ते कसं सापडलंच नाही हो ना लय पाहिला आता हे त्याचे पासबुक आहे बाबा दुसरा तर काही नाही मग बाकीचे काय पांढरे ते जुने आहेत मग परी अगोदरचे 2-4 वर्ष आधीचे आहेत नाही हे बा जुनी दिवस नका लोक सांगतो ना हे बा 18 आणि 22 वर्षाचे फोटो आहेत माणसं 40 वर्षाचे असं आणि ते जुने पासपोर्ट दिले तेच टाकले म्हणून म्हणलं आता लेटेस्ट द्या बा जे आहे चालू आहे ते द्या. बरं ठीक आहे ना मग आणीन मी काढू जाईन एका दिवशी एका दिवशी घेऊन येईन मग. हो बरं लवकर येता फक्त ते दुर्गाबाईला फोन करून देजा आणि तेवढं नाव कट करायचं फॉर्म आपण भरून टाकू फिनिश चला येतो मग मी. अरे संतोष बरं झालं सापडा घरी ते दौंडी दे बरं लवकर गुरुजी काय सांगितले आहे तशी दौंडी लवकर अर्ध्या घंटेच्या पूर्ण गावात चौका देऊ टाक काय लागेल दोन देत द्याला होता बा ते पहिले 2 पैसे नाही दिले बा 31 तारखेच्या हो 31 तारखेला वसुली कला म्हणे ते हो 50% माफ होतं ते काय म्हणते ते समृद्ध पंचायत राज अभियान त्याचे उपाय नाही दिला बा ग्रामसेवक साहेबांनी नाही दिला ना सरपंचांनी नाही दिला मग आता असंच आहे का बा आता बघा अभ्यास सांगितला बा तुले अभ्यास सांगितला म्हणलो हो ते जरा सांगत गेलं बघ तू आम्हाला बघू राहिला का हो हे गुरुजी नगदी देऊ राहिले लवकरात लवकर नगदी पेमेंट आहे लवकर दौंडी देऊ टाक लोकांनी 2 द्यायला पैसे रुपये देत नाही बा बरं गुरुजी हो म्हणलं 2 रुपये लागेल बा 2 हो 2 दिले तुम्ही
बाबा 200 रुपये काय माणूस आहे का? 4 चौकात फिरून नाही द्या, जरासं बोल लागते का? जास्त सांगा लागते का? 100 देऊन देतो, जाऊ तिकडे घिच नको करत जाऊ. नाही बा 100 देतो मी, देऊन टाक लवकर द्या. जास्त काही नाही, 10 मिनिटं काम नाही लागत बसलं आपलं काही बी. बरं मी काय म्हणतो, तुझं नाव घेऊ कुठं आहे? मतदारात नाव घेऊ आहे ना तिकडे? कोणत्या गावात आहे तुझं? तेच तर म्हणत होतो मी, मला नाव टाका लागते ना. मी अंदाज सांगितला हो, तर म्हणलं इथं मा बहिणीच्या घरला आहे तुम्ही, आता आपलं नाव जमन का म्हणलं इथं. ओळख नाही तर काय झालं, पण तिकडलं कट कर पहिले. हो ते कॅन्सल कर, त्यानंतर इथं नाव टाकून देतोय. बहिणीच्या आधारानं. हो बरोबर मी टाकून देते व्यवस्थित, काही विषय नाही. तुझे आधार कार्ड हे ते सगळं फोटो गिटो घेऊन येते. म्हणता नाही का तिकडलं काढून टाका लागते का? बरं बरं बरं, राहू द्या मग सध्या तर तिकडेच लावू देतो बा. माझ्या वावाला आहे ना तिकडे, वांदा आता मग. पाय तुला जिथं ठेवा तिथं ठेव, पण एकाच ठिकाणी ठेवा. हो 10 ठिकाणी टाकू नको ना. फालतू वर लोच होतात मग. चल ये लवकर दवंडी देऊन दे फटकन. चल रे बाजूंबर. ते दवंडी काय द्यायला लागते म्हणा, ते तर सांगा मला. दवंडीत एवढं सांग की म्हणा बा, ज्यांचे हो मतदान यादीमध्ये नावं चुकलेले असन, ज्यांचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो असतील, ज्यांचे ब्लर झालेले फोटो असेल, किंवा नाव आपल्याला वगळायचं असन, किंवा कोणाच्या मुलीचे लग्न झाले असेल त्यांनी नाव कॅन्सल मुलीचे करायचे असन, ज्यांना नवीन नाव नोंदवायचं असन, त्या सगळ्यांनी आपले BLO साहेब, हो आता माझं नाव सांगून देतो, गुरुजींना संपर्क साधा, गुरुजीशी भेटून तुमचं काम करून घ्या. असं ते दवंडी सांगून दे. बरोबर सांगतो मी, बरोबर आता ते काय सांगा ते. हो ठीक आहे. हो फक्त पैसे मग नंतर देता का आता देता म्हणलं. आता देऊ नका म्हणलं. हो नाही देत नाही बरोबर. हो देऊ नका सध्या. दवंडी देऊन तू उद्या सकाळी दे, तुले सकाळी आल्या बिलकुल शाळेत आल्या बरोबर घेतो. हो जाय तू पटकन देऊन दे पहिले. ध्यान देऊ नये का? लांबूवाची यांना सूचित करण्यात येते की मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्या अंतर्गत ज्यांना आपल्या मतदार यादीमध्ये काही चुका असेल ते दुरुस्त करू शकता. नावामध्ये दुरुस्ती करायची असेल, जन्मतारखेमध्ये त्याचबरोबर फोटो नवीन टाकायचा आहे. ज्यांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे त्यांची यादी सरदोर आहे, त्यानुसार त्यांनी रंगीत फोटो नेऊन द्यावा. त्याचबरोबर ज्यांना नाव कमी करायचं असेल त्यांनी सुद्धा भेटावे, नवीन नाव टाकायचं असेल त्यांनी सुद्धा भेटावे. तसेच कोणी मयत असेल किंवा स्थलांतर झाले असेल त्यांनी आपले नाव काढून घ्यावे. 2 ठिकाणी नाव ठेवू नये, एकाच ठिकाणी नाव ठेवायची कृपा करावी. तर चला सर्वांनी आपले BLO गुरुजी साहेब यांच्याशी संपर्क साधून आपलं समाधान करून घ्यावे. सध्या आपल्याला टाकायचं आहे रे आपल्या घरच्या बाईचं बाहेर नाव. हा इथं म्हणलं काय कागदपत्र काय द्यावं लागते म्हणलं भाऊ. नवीन नाव टाकायचं आहे का? नवीन नाव टाकायसाठी पासपोर्ट फोटो, त्यानंतर एक CC किंवा जन्मतारखेचा दाखला, नाही तर मग ॲड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, किंवा मग आपल्या इलेक्शन ती आपलं ते इलेक्ट्रिक बिलची झेरॉक्स, नाही तर मग ते नसेल तर रेशन कार्डची झेरॉक्स, ते नसेल तर बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स, अजून नाही तर मग आपला महसुली एखादा पुरावा, असे अलग पुरावे, पोस्टाचं पुस्तक, त्या पद्धतीने तुम्ही सरले भेटा. बरं मले मग माया बी आहे का त्याच्यात नाव? आता मला माहित नाही बा, हो कोणाचा काय होता आणि कोणाचा कलर होता आहे. हो तुम्ही गुलडीला भेटा आणि ते तुम्ही पाहून घ्या. चला पुढे जा लागते मला. तसे ज्यांचे इलेक्शन कार्ड हरपले असेल, फाटले असेल, किंवा कोणत्या प्रकार नुकसान झालं असेल, तर तुम्ही त्या करता गुलजी BLO आहे त्यांच्याशी भेटून आपलं काम करून घ्या. हो ते झाली मला दवंडी सुरू झाली मला सध्या तिकडे. हो झालं मला सुरू. शेवटून नाव आहे, शेवटून नाव दाखल केलं नाही तुमचं. दिसलं का म्हणलं? दिसलं ना बाबा, पण हे काय केलं म्हणलं इथं? तेच पाहून राहिला मी. गुंपाबाई घर बुडवे लिहिलं नाही, घर बुडवे. हो ना तेच म्हणलं, घर बुडवी आहे का ते, तर ते आपल्याला दुरुस्त करायचं आहे. हो त्याच्यासाठी आपण फॉर्म भरायचा 8 नंबरचा. बाबा गुरुजी घर फिरवे आहे ना बाबा, इंका झुमरे आता तुम्हाला सर गाव फिरून राहिला, घर फिरून राहिला, तरी त्याच्यात मी घर बुडवे काय? आता कोणाचं घर बुडेल बाबा आम्ही? बाबर आता खायचं काही नाव मला तेवढं दुरुस्त करून टाका बाबा लवकर ते. हो ना तेच दुरुस्त करणार आपल्याला, त्यासाठी 8 नंबरचा फॉर्म भरून घेऊ आता. ठीक आहे. हो आणा तुमचं ते आधार कार्ड आणा, मोबाईल नंबर हे ते लिहायचा याच्या पटपट. हो मोकळं. ठीक आहे. हो ठीक आहे, आणतोच मी 2 मिनिटात आधार कार्ड आणतो. ठीक आहे मग आणा लवकर. अजून जाणार मला सरपंचाला भेटायचं आहे. आणा लवकर आणा. नाही बरं केलं ना दवंडीचं. लवकर आहे बा, लोक येतील तुमच्यापाशी, पटपट आपले दुरुस्त्या करून घ्या. यादी अशी टनटन बनवून टाका, म्हणजे मतदानाच्या वक्ती कनी लय मोठी झमेले होते. तर हे सोय का नोय, नावातनी बदल, वडिलाचं नाव तर राहिले जाग्यावर पतीचंच नाव आहे तिथं. असे बरेचशा भानगडी आहेत. हे सगळ्या क्लिअर करून टाका यादीतल्या. हो डबल नावं काढून टाका, मयतवाले काढून टाका, स्थलांतरवाले काढून टाका. बिलकुल फ्रेश यादी बनवून टाका तिकडे. हो आणि बाकी आता माझ्या पोराचं मला फोन आलता, म्हणजे त्याचंही थोडं दुरुस्ती आहे. हो काय समजा त्याला काय आता म्हणजे कसं काय कॉन्टॅक्ट करा. आता हे दुसऱ्या गावाले लोक आहेत काही त्यानं तुमच्याशीच आता म्हणजे BLO कोण आहे बुवा, कसं कॉन्टॅक्ट कसं करा, दुरुस्त्या कशा करा, हे मला नाही समजू राहिलं. आता गावातल्याचा प्रश्न वेगळा आहे समजा, पण हे परगावचे जे आहेत काही नोकरी आली इकडे तिकडे, ते कशा दुरुस्त्या करतील म्हणलं, त्याचा कसा काय विषय आहे? लय सोपं आहे ना. भारतात कुठे माणूस असला तर आपल्याला यादी दुरुस्ती करता येते. हो सांगतो तुम्हाला. तर त्यासाठी एक काम करायचं, तुमच्या पोराला म्हणा त्याला काय करायचं आहे समजा, काय म्हणणं काय त्याचं. नाही त्याला ते आपलं ईमेल ID न आपलं काहीतरी अपडेट करायचं आहे म्हणजे मोबाईल. हो त्याच्यात नाही. हो तर ते काय म्हणे बा असं, तर गुरुजीला भेट जा म्हणे, असं म्हणे ती.
सोपं आहे. भारतात कुठे असलं माणूस ते आमच्याशी BLOशी कॉन्टॅक्ट करू शकते. अशी निवडणूक विभागानं या ॲपमध्ये एक सुविधा दिली आहे. आमच्याजवळ एक ॲप आहे, BLO नावाचं ॲप आहे. त्याच्यामध्ये कॉल रिक्वेस्ट विथ BLO हो नावाचं एक ऑप्शन असते. तर ते कसं शोधायचं, गुगलवर जायचं, ECI नावाचं समजा आपण त्याच्यावर सर्च केलं की पहिली लिंक येते वोटर नावाची. वोटरला क्लिक केलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन वर गेलं स्क्रोल करायचं तर खाली तुम्हाला एक दिसेल बुक अ कॉल रिक्वेस्ट विथ BLO. याच्यावर क्लिक केल्यानंतर इपिक नंबर मागते. तुमचा इपिक नंबर त्याच्यावर टाकला समजा तुमच्या मुलानं की मग त्याला त्याचं नाव, राज्य सगळं ते डिटेल दिसेल, सिरियल नंबर किती आहे बा यादीतला सगळं दिसेल, आमचं नाव दिसेल त्याला, आमचा नंबर दिसेल. त्याच्यानंतर त्याला ते समजा माहिती दिसल्यानंतर त्यानं त्याच्यामध्ये एक मोबाईल नंबर एंटर करा असं त्याला असं OTP येऊन त्यानं ते एंटर केला की ते आमच्या म्हणजे जे BLOमध्ये जे ऑप्शन असते त्याच्यात ते रिक्वेस्ट येऊन जाते आम्हाला. मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधतो. मग कॉन्टॅक्ट साधून आम्ही त्यांना विचारतो की बा काय प्रॉब्लेम आहे, काय हवं आहे. मग ते सांगते की बा आम्हाला हे अपडेट करायचं आहे, अशी दुरुस्ती आहे. मग त्या पद्धतीनं आम्ही तशी कारवाई करतो, तशी कागदपत्र मागतो आणि त्याची पूर्तता करून टाकतो. झाली दुरुस्ती. तसं मग लय सोपं राहायचे तिथं नाही का. हो ना, मग ते फोनच काम होऊन राहिलं. मग तेच म्हणणार ना, रोजच्या 10 आपल्या कॉल रिक्वेस्ट येऊन राहिला आम्हाला. मग काय तर पेंटिंगमध्ये दळ आम्हाला क्लिअर करावं लागते ते. तर आता तुम्ही एक काम करा, त्याला तसं सांगा कॉल कर म्हणा, नाही तर मग काय अडचण असेल तर मला फोनवर सांग म्हणा, जेवढं क्लिअर करून टाकू. चला मग येऊ का मग आता. ठीक आहे, ओके. अजूनही एक काम करा गुरुजी तुम्ही. एक सोपं सांगतो तुम्हाला. अजूनही लोक कसं लवकरात लवकर यासाठी आपलं एक यादी काढा तुम्ही. किती समजा म्हणजे दुरुस्त करा लागते, कोणाचे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे, कोणाचे ब्लर आहे, स्पेशल यादी बनवा द्यायची आणि ते सर्व आपल्या ग्रुपवर टाकून द्या की इतक्या लोकांना आपापले फोटो अपलोड करायसाठी बा नवीन कलरचे घेऊन यायचे आहे आणि काय काय साहित्य लागते ते त्याच्यावर लिहून टाका. म्हणजे सगळेच्या सगळे लोक तुमच्याशी संवाद साधतील आणि लवकरात लवकर तुमचं काम 2 दिवसात मोकळं होऊन जाईल. हे सोपं आहे नाही का. म्हणजे कसं ज्याची दुरुस्ती करायची त्याला 100% समजते बा आपल्याला दुरुस्त करणं आहे. ते मग त्या सोयीने येते तरी मग नाही का. दवंडीनं काय त्याला वाटते आपली थोडी चुकी आहे, त्याला थोडी माहिती आहे. तेच म्हणलं मग. असं म्हणजे सोप्यात सोपं काम करा तर आपलं निवडणूक आयोगाचं कामही होईल आणि लवकरात लवकर आपल्या इथचा कार्यक्रम पार पडेल. ठीक आहे मग. चला आता इथं थांबू आणि आपला सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी जे कोणी असे BLO अधिकारी आहेत त्यांना आपण सहकार्य करा. आपल्या नावामध्ये दुरुस्ती करायचे ते करा. कोणते जे काही आपले प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करा. तर अशा पद्धतीने आजचा हा एपिसोड आपण BLOचे वादे हा आपण सादर केलेला आहे. तर सर्वांना एक विनंती आहे, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयासह 5 वाजता.